द डिबेटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मार्टिन मेडोज यांच्या हाऊ टू बिल्ड सेल्फ डिसिप्लिन या पुस्तकाच्या गाभ्यावर चर्चा करणार आहोत. हे पुस्तक आपल्याला मोह टाळून दीर्घकालीन ध्येय कशी गाठायची याचं मार्गदर्शन करतं. पण या मार्गदर्शनाच्या केंद्रस्थानी एक मोठा प्रश्न आहे. खरी आत्मशिस्त म्हणजे सेल्फ डिसिप्लिन येते कुठून? ती योग्य सवयी आणि व्यावहारिक तंत्रांच्या सरावातून घडते की तिचा उगम आपल्या खोलवरच्या आंतरिक प्रेरणेत आणि आपल्या मानसिक अडथळ्यांना ओळखण्यात आहे? माझा विश्वास आहे की आत्मशिस्त हे एक कौशल्य आहे जे योग्य सवयी आणि सातत्यपूर्ण सरावातून कोणीही शिकू आणि विकसित करू शकतो. आणि इथेच माझा थोडा वेगळा दृष्टिकोन आहे. माझ्या मते सवयी आणि तुम्ही म्हणताय तशी तंत्र ही फक्त हत्यार आहेत. ती चालवण्यासाठी लागणारी जी ताकद आहे ना, म्हणजे खरी आत्मशिस्त, ती व्यक्तीच्या खोलवरच्या प्रेरणा आणि स्वतःची मानसिक जडणघडण समजून घेण्यावरच अवलंबून असते. माझ्या भूमिकेनुसार या पुस्तकाचा सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे आपल्या वागणुकीला स्वयंचलित करणे, म्हणजे ऑटोमेट करणे. लेखक अगदी स्पष्टपणे सांगतात की यशस्वी होण्यासाठी आपल्याला अधिक इच्छाशक्तीची म्हणजे विलपॉवरची गरज नाही, तर योग्य सवयींची गरज आहे. एकदा एखादी गोष्ट सवय बनली की ती आपोआप घडते. त्यासाठी फार विचार नाही करावा लागत. यासाठीच ते कीस्टोन हॅबिट्स म्हणजे मुख्य सवयींची संकल्पना मांडतात. आणि ही संकल्पना खूपच प्रभावी आहे. याचा अर्थ काय की तुम्ही फक्त एक मुख्य सवय लावता, पण तिचा जो सकारात्मक परिणाम आहे तो तुमच्या आयुष्याच्या इतर क्षेत्रांमध्ये पण आपोआप दिसू लागतो. जसं की सकाळी उठून फक्त आपलं अंथरूण व्यवस्थित घालण्याची सवय. ही अगदी 2 मिनिटांची कृती आहे, पण दिवसाची सुरुवातच मी एक काम यशस्वीपणे पूर्ण केलं या भावनेने होते. हा एक स्मॉल विन असतो जो तुम्हाला इतर अवघड कामं करण्यासाठी आत्मविश्वास देतो. हा एक डॉमिनो इफेक्ट आहे. नियमित व्यायामाची सवय लावली तर आपोआप खाण्यापिण्याच्या सवयी सुधारतात, झोप चांगली लागते. हे पुस्तक आपल्याला ध्यान करणे, थंड पाण्याने अंघोळ करणे यांसारखे छोटी पण प्रभावी तंत्र शिकवतं. याने आपण शिस्तीचा स्नायू बळकट करतो. हा एक अतिशय व्यावहारिक आणि कृतीकेंद्रित दृष्टिकोन आहे. बरोबर आहे. पण तुम्ही जो सवयींचा मुद्दा मांडत आहात तो एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय. जर सवयी लावणं इतकं सोपं असतं तर जगात सगळेच यशस्वी झाले नसते का? लोक सवयी का मोडतायत याच्या मुळाशी हे पुस्तक जातं. आणि ते कारण फक्त कृती न करणे हे नाही, ते मानसिक आहे. याच पुस्तकात तुमचं का काय आहे म्हणजे व्हॉट इज युअर वाय यावर एक संपूर्ण प्रकरण आहे. त्यात स्पष्ट म्हटलंय की कोणतीही सवय किंवा तंत्र तेव्हाच टिकतं जेव्हा तुमच्याकडे ते करण्यामागे एक जबरदस्त कारण, एक खोलवरची प्रेरणा असते. उदाहरणार्थ 2 व्यक्तींना वजन कमी करायचंय. एकाला मित्राच्या लग्नात चांगलं दिसायचंय म्हणून, तर दुसऱ्याला आपल्या मुलांसोबत खेळता यावं, त्यांचं बालपण अनुभवता यावं यासाठी निरोगी राहायचंय. लग्नानंतर पहिल्या व्यक्तीची प्रेरणा संपेल आणि सवय सुटतील, पण दुसऱ्या व्यक्तीची प्रेरणा खोलवर रुजलेली आहे. ती त्याला प्रत्येक मोहाच्या क्षणी आठवण करून देईल. शिवाय पुस्तक फॉल्स होप सिंड्रोमसारख्या मानसिक सापळ्यांबद्दल सांगतं. नवीन वर्षात लोक एकदम जिम, डाएट, पुस्तक वाचन सगळं सुरू करतात. अडथळ्यांवर मात केल्याशिवाय तुम्ही सांगितलेली बाह्यतंत्र पूर्णपणे कुचकामी ठरतात. तुमचा प्रेरणेचा मुद्दा महत्त्वाचा आहे, मी मानतो. पण इच्छाशक्तीच्या भूमिकेबद्दल मी त्याला थोड्या वेगळ्या प्रकारे मांडेन. पुस्तकात इच्छाशक्ती मर्यादित आहे की नाही यावर वेगवेगळी मतं दिली आहेत, पण सवयी लावण्याचा सर्वात मोठा फायदा हाच आहे की त्यामुळे इच्छाशक्तीवर अवलंबून राहावं लागत नाही. इच्छाशक्ती आहे ना, ती एका मोबाईलच्या बॅटरीसारखी आहे, जी दिवसभरात वापरल्याने कमी होते. प्रत्येक वेळी मोहाला नाही म्हणताना ती खर्च होते. उदाहरणार्थ, जर तुम्ही डाएटवर असाल आणि तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर सतत चॉकलेटचा डबा ठेवलेला असेल, तर त्याला प्रत्येक वेळी नाही म्हणायला खूप इच्छाशक्ती लागेल. पण जर तुम्ही तो डबा तिथून काढूनच टाकला, म्हणजे तुमची व्यवस्था, तुमचं एन्व्हायर्मेंट बदललं, तर इच्छाशक्ती वापरण्याचा प्रश्नच येत नाही. हेच तर सवयींचं आणि व्यवस्थेचं सामर्थ्य आहे. त्या इच्छाशक्तीची गरजच कमी करतात आणि तुमची मर्यादित ऊर्जा महत्त्वाच्या कामांसाठी वाचवतात. तुम्ही मांडलेला युक्तिवाद आकर्षक आहे, पण तुम्ही एका अत्यंत महत्वाच्या मानसिक पैलूकडे दुर्लक्ष करत आहात. पुस्तक हेही सूचित करतं की इच्छाशक्तीबद्दलची तुमची धारणा म्हणजे तुमची बिलीफ काय आहे यावर तिची मर्यादा ठरते. ज्यांना वाटतं की त्यांची इच्छाशक्ती अमर्याद आहे
ते अधिक काळ टिकून राहतात. या उलट ज्यांना वाटतं की ती मर्यादित आहे ते लवकर थकतात. ही धारणा एक मानसिक स्थिती आहे, बाह्य व्यवस्था नाही. याचा अर्थ केवळ बाह्य व्यवस्था बदलून भागत नाही, तर तुमची आंतरिक मानसिक चौकट म्हणजे इंटरनल फ्रेमवर्क अधिक महत्त्वाचं ठरतं. अनेकदा लोकांच्या सवयी मोडण्यामागे हीच मानसिक चौकट कारणीभूत असते. ते स्वतःला सांगतात की आता माझी इच्छाशक्ती संपली आहे आणि ते हार मानतात. त्यामुळे मूळ मुद्दा मानसिकतेचा आहे, केवळ चॉकलेटचा डबा दूर ठेवण्याचा नाही. डबा दूर ठेवल्यावरही मनात येणाऱ्या इच्छेचं काय? तुम्ही इच्छेचा उल्लेख केलात आणि इथेच पुन्हा व्यावहारिक तंत्र उपयोगी पडतात. डोपामाइन आणि मोहाच्या व्यवस्थापनाबद्दलचं पुस्तक अतिशय स्पष्ट आणि कृती करण्यायोग्य मार्ग दाखवते. डोपामाइन हे बक्षिसाच्या अपेक्षेने वाढतं. त्यामुळे मोहाला कारणीभूत ठरणारे संकेत म्हणजे क्यूज नजरेआड करणे हा सर्वात सोपा उपाय आहे, जसा तो चॉकलेटचा डबा. या उलट चांगल्या सवयींना बक्षिसाशी रिवॉर्डशी जोडता येतं. उदाहरणार्थ, व्यायामाचे बूट दाराजवळ ठेवणे हा एक संकेत असू शकतो. व्यायाम करणे ही कृती, रुटीन आणि त्यानंतर आरोग्यदायी स्मूदी पिणे हे बक्षीस, रिवॉर्ड. या क्यू रुटीन रिवॉर्ड लूपमुळे तुमचा मेंदू व्यायामाच्या संकेताला डोपामाइनच्या सकारात्मक भावनेशी जोडतो. काही दिवसांनी तुम्हाला व्यायामाचे बूट बघूनच चांगलं वाटायला लागतं. ही एक स्पष्ट आणि कृतीत आणण्याजोगी रणनीती आहे, जी केवळ अमूर्त मानसिकतेवर अवलंबून नाही. 1 मिनिट. पण तुम्ही डोपामाइनच्या खेळाचा फक्त अर्धा भाग सांगत आहात. संकेत दूर करणे महत्वाचे आहे, मी सहमत आहे. पण जेव्हा मोहाची इच्छा म्हणजे क्रेविंग मनात वादळासारखी येते, तेव्हा तिला हाताळणे ही एक पूर्णपणे आंतरिक प्रक्रिया आहे. पुस्तक स्वतःच सांगतं की तुमची इच्छा मान्य करा, तिला दाबू नका आणि मग तुमचे लक्ष ते टाळण्याच्या कारणावर केंद्रित करा. हे तुमच्या तुमच्या वायशी, तुमच्या मूळ प्रेरणेशी जोडले जाण्याबद्दल आहे. जेव्हा सिगारेट ओढण्याची तीव्र इच्छा होते, तेव्हा केवळ घरात सिगारेट नाही म्हणून तुम्ही वाचत नाही, तर तुम्हाला तुमचं मोठं ध्येय आठवतं, मला माझ्या मुलांसाठी निरोगी राहायचे आहे. त्या इच्छेच्या लाटेवर स्वार होण्याऐवजी तिला शांतपणे किनाऱ्यावरून पाहणे, हे मानसिक कौशल्याशिवाय शक्य नाही. पुस्तक इथे रिस्ट्रेंट बायस या आणखी एका मानसिक सापळ्याबद्दल सांगतं, म्हणजे स्वतःच्या नियंत्रणावर अवास्तव विश्वास. जसं की मी केकच्या दुकानात जाऊन काहीही खाणार नाही, माझा स्वतःवर पूर्ण ताबा आहे. हाच तो अवास्तव विश्वास जो आपल्याला मोहात पाडतो. हे ओळखणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही मानसिक कौशल्याचा उल्लेख केलात, पण ती कौशल्य येतात कुठून? ती सरावातून येतात. इथेच पुस्तकातील थंड पाण्याने अंघोळ करणे किंवा ध्यान करणे यांसारखी तंत्र महत्त्वाची ठरतात. ही तंत्र म्हणजे शिस्तीसाठी केलेला एक प्रकारचा व्यायामच आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला जाणून बुजून काहीतरी गैरसोयीचे करायला लावता, जसं की 5 मिनिटं थंड शावर घेणे, तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला आणि शरीराला गैरसोयीचा सामना करण्यास शिकवता. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकता. या लहान लहान कृतींमधून शिस्त हळूहळू अंघोळवणी पडते. यामुळे मोठ्या ध्येयांसाठी आवश्यक असलेला संयम आणि मानसिक कणखरपणा वाढतो. हा शिस्तीचा पाया घालण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे. तुम्ही हे सातत्याने केल्यावर तुमची इच्छाशक्तीबद्दलची धारणा आपोआप बदलू लागते. तुमचा मुद्दा आकर्षक आहे, पण तुम्ही याचा विचार केला आहे का की योग्य प्रेरणेशिवाय ही तंत्रे केवळ एक निरर्थक कर्मकांड किंवा शिक्षा बनू शकतात? जर एखाद्या व्यक्तीला थंड पाण्याने अंघोळ का करायची यामागचं कारणच माहीत नसेल किंवा ते त्याच्या मोठ्या ध्येयाशी जोडलेलं नसेल, तर ती कृती त्याला केवळ एक त्रासदायक शिक्षा वाटेल. आणि लोक अशा शिक्षा फार काळ सहन करत नाहीत. पुस्तकात उल्लेख केलेला फॉल्स होप सिंड्रोम नेमकं हेच दर्शवतो. लोक अवास्तव ध्येय ठेवून अशी कठोर तंत्रे अवलंबतात, पण त्यांचा मानसिक पाया पक्का नसल्यामुळे ते काही दिवसांतच अयशस्वी होतात. ते म्हणतात, मी 2 दिवस थंड पाण्याने आंघोळ केली, पण माझ्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही. कारण ती कृती त्यांच्या मोठ्या काशी जोडलेली नव्हती. त्यामुळे तंत्राच्या आधी प्रेरणा येणे, तुमचं का स्पष्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय ही तंत्र म्हणजे पायाशिवाय इमारत बांधण्यासारखं आहे. इथे माझा एक वेगळा दृष्टिकोन आहे. तुम्ही म्हणता की प्रेरणा आधी येते आणि कृती नंतर, पण पुस्तक हेही सुचवतं की अनेकदा कृती केल्यावरच प्रेरणा म्हणजे वाय अधिक स्पष्ट होतं.
थंड पाण्याने अंघोळ करण्यासारखी कृती सुरुवातीला निरर्थक वाटेल, पण ती सातत्याने केल्यावर मिळणाऱ्या मानसिक कणखरतेमुळेच मोठं का शोधण्याची ताकद मिळते. म्हणजे कृती प्रेरणेला जन्म देते, केवळ प्रेरणा कृतीला नाही. जेव्हा तुम्ही एखादी अवघड गोष्ट यशस्वीपणे पूर्ण करता तेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढतो. हा वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला मोठी ध्येय ठेवण्यासाठी आणि त्यामागे धावण्यासाठी प्रेरित करतो. त्यामुळे कधीकधी तुम्हाला फक्त सुरुवात करावी लागते, मग मार्ग आपोआप दिसतो. ती करण्यासाठी लागणारी ऊर्जा कुठून येते? ती येते तुमच्या ध्येयाच्या स्पष्टतेतून. पुस्तक सांगतं की तुमची ध्येय स्मार्ट असायला हवीत. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिव्हेबल, रेलेव्हंट, टाइम बाउंड. जर तुमचं ध्येय अस्पष्ट असेल, जसं की मला फिट व्हायचं आहे, तर तुम्ही कोणतीच कृती सुरू करू शकणार नाही. पण जर तुमचं ध्येय असेल की मला पुढच्या 3 महिन्यात 5 किलो वजन कमी करायचं आहे आणि त्यासाठी मी आठवड्यातून 3 दिवस जिमला जाईन, तर ते अधिक स्पष्ट आणि कृती करण्यायोग्य आहे. ही स्पष्टता मानसिक पातळीवर येते, सरावाने नाही. त्यामुळे मानसिक स्पष्टता ही कोणत्याही कृतीच्या आधीची आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. या चर्चेनंतरही माझा दृष्टिकोन हाच राहील की हे पुस्तक आत्मशिस्त निर्माण करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि कृतीकेंद्रित आराखडा देतं. इच्छाशक्तीवर अवलंबून न राहता मुख्य सवयींवर लक्ष केंद्रित करून आणि थंड शॉवर किंवा ध्यान यांसारख्या व्यावहारिक तंत्रांचा सराव करून आपण पद्धतशीरपणे आपली ध्येय गाठू शकतो. एक भरोशाची प्रणाली, एक सिस्टम, ही नेहमीच चंचल प्रेरणेपेक्षा, मोटिवेशनपेक्षा जास्त प्रभावी ठरते. तुमच्या सवयीच तुम्हाला पुढे घेऊन जातात. तुमची प्रेरणा कमी जास्त झाली तरीही. आणि मी पुन्हा हेच सांगेन की सवयी आणि तंत्रे ही केवळ साधने आहेत. मजबूत मानसिक पाया आणि खोलवर रुजलेल्या प्रेरणेशिवाय ती कुचकामी ठरतात. तुमचं का स्पष्ट असणं, फॉल्स होप सिंड्रोम किंवा रिस्ट्रेंट बायस यांसारख्या मानसिक अडथळ्यांबद्दल जागरूक राहणं हेच खऱ्या आणि चिरस्थायी आत्मशिस्तीचे आधारस्तंभ आहेत. जसे की या पुस्तकातून स्पष्ट होते. तुम्ही कितीही चांगली प्रणाली बनवली, पण जर तुमचा मानसिक पाया डळमळीत असेल तर ती प्रणाली कोसळायला वेळ लागणार नाही. या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की आत्मशिस्त ही केवळ बाह्यकृती किंवा केवळ आंतरिक विचार नाही. या दोन्ही गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या आहेत. अगदी बरोबर. कदाचित मार्टिन मिडोज यांच्या पुस्तकातील खरा संदेश हा एका बाजूला निवडण्याचा नाही, तर या दोन्हींमधील एक गतिशील संतुलन साधण्याचा आहे. तुमची आंतरिक प्रेरणा तुम्हाला सुरुवात करायला मदत करते आणि तुम्ही तयार केलेली बाह्य प्रणाली तुम्हाला त्या मार्गावर टिकून ठेवते. कधी कृती प्रेरणेला जन्म देते, तर कधी प्रेरणा कृतीला. हे एक सरळ रेषेतील गणित नाही, तर आपल्या बाह्य जगाची रचना करणे आणि त्याचवेळी आपल्या आंतरिक जगाला समजून घेणे यांच्यातील एक अविरत संवाद आहे. आणि याच शोधात खऱ्या अर्थाने आत्मशिस्त घडत जाते. या सामग्रीमध्ये या गुंतागुंतीच्या नात्याबद्दल अधिक जाणून घेण्यासारखे बरेच काही आहे.